नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तू ढ तुझा बाप ढ तुझी माय ढ दिसतो तर ढग्यागतच ना। तू असा नाही ऐकायचा, असा कुतो ना बघच। आता नाही तुला ढेंगणं खालनं आसमान दाखलं तर म्हणशीन ते बघ खाली काय आहे। इकडे रे तू उभा राहा। कुस्तीचा आखाडा आहे वैर आणि क्या बापाला बोलू का? आणि तू ढल एकाच्या हातात। ही दादागिरी सगळी बाहेर कळलं का? ढल एकाच सर पाहिजे तेवढा बदडा पण ढ म्हणायचं नाही, मला नाही आवडत। हे कुत्र्याचं मूतच आहे। हात पुढं कर, हात पुढं कर। थांबतो असा नाही ऐकायचा। लेका पातले बोत ठाय गड्या। क्या रे उस्माने एवढं तर चकाकते। उगा आपलं गुमान दिले त्याचं पैसे टाक आणि जा घेऊन। उगा धंद्याच्या टायमाला किरकिर करू नग। किरकिर काय रे सदा? लेका वाटलं ते बोललो। घे तुझे पैसे। हे काय रे 20 रुपये? नाही तर किती? आणि सोन्याची आहे वय? अरे सोन्याची नाही म्हणून काय झालं? मेहनतीला साजेसर तर काय ते? अरे महागाई किती वाढली? तर ती का मी वाढवली वय? लेका पाहिजे तर ठेव, नाहीतर उद्या जाणारच आहे तालुक्याला, आणेल तिकडून करून।
आता असं बोलल्यावर काय बोलावं माणसानं? जा घेऊन. बकरं लय गब्बर आहे रे, ऐकतोस का? माझं पोर मला कापल, लय जीव आहे त्याचा बादशावर. बादशाह काय झाक नाव आहे रे? ऐकायचं असलं तर सांगा, ईद नजदीक आली आहे, चांगला भाव देतो. जा ना बाबा जा, निघा. जा राव कशाला उगाच का होतो? काय उगाच. ए दिगंबरा, अरे जरा हळू, एखाद दिवशी मारशील हार्ट अटॅकनं. मला काय बोलला का सर? घ्या. अरे ते कानातलं काढशील तर काहीतरी ऐकशील ना. हा? हे बघा घुगरे सर, मला काय हे जमणार नाही. अहो 15 ऑगस्टला लागून शनिवार रविवार आलाय म्हणून आमच्या ह्यांनी लोणावळ्याचं पॅकेज बुक केलंय आणि आता अचानक सगळा प्लॅन कॅन्सल झाला म्हणजे नुकसानच ना हो. आणि आमच्या ऋतिकचे पप्पा म्हणजे पादऱ्याला पावटाचं निमित्त. हा, कसं पडलं पॅकेज? अहो अगदी स्वस्त, 2 रात्र 2 दिवस, फक्त 5000 रुपये आणि खाणं पिणं पण त्यातच. आमच्या ऋतिकचे पप्पा आहेत ना, त्यांचा मित्रच आहे तो रिसॉर्टवाला. अरे वा, ऋतिकच्या पप्पांची हो तर- येवलेबाई, चांदेबाई, अहो काय चाललंय काय? हा, अहो विषय काय चाललाय? तुम्ही कुठे चाललाय? काय रिसॉर्ट, ऋतिक? मी काय म्हणतो गुरुजी, हा, आपण कार्यक्रमाबद्दल सरकारला पत्र लिहूया. काय लिहायचं? असे लिहूया की आमचे घुगरे हेडमास्टर ह्यांची पत्नी अचानक वारली, हा, तेव्हा आम्हाला हा कार्यक्रम रद्द करावा लागतोय. आणि बघा आजच्या तारखेला पत्र लिहिलं ना तर बरोबर 15 ऑगस्ट दिवशी 13व येतंय. आता मला सांगा, ती बाई का 13व्याचं जेवायला येणार आहे का? कसं? कुठल्या मूर्खानं तुम्हाला गणिताचं शिक्षक बनवलंय हो? अहो माझी बायको मेल्याचं कसलं आलंय सोयरसुतक त्या मंत्रीणबाईला? हा, सर मेले असते तर काहीतरी फरक पडला असता ना. हा? का हो, मी ऐकले ते खरं आहे का? शिक्षण मंत्री बाई आहे म्हणे. अरे नुसती बाई नाही, हिरोईन छक मारल. गुरुजी, तुमची बायको आहे का गेली? माहेरी म्हणते मी, माहेरी. मी एक सांगू का सर? सांग. येऊच देते शिक्षण मंत्र्यांना. अहो निदान त्या निमित्तानं आपल्या गावातील अडचणी त्यांना कळतील. गावात शाळा चालवणं म्हणजे कशी तारेवरची कसरत असते हे कळू दे की त्यांना. बरोबर आहे रे तुझं. अरे साधी रेंज नाही ते मोबाईलला, 2-2 दिवस ना फेसबुक ना व्हॉट्सअप. अगं काय ग, मागच्या वेळेस तुला म्हणलं होतं 199चं रिचार्ज कर म्हणून. अगं एकदम रेंज झरझर 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 झरझर. अहो तुम्ही या झरझर रेंज मध्ये नुसत्या मंत्रालयातल्या AC रूम मध्ये बसून फरमान काढायला काय जातं? आता यायचं बोलल्याच आहे तर चांगली शेकून घेऊ द्या जरा. अहो त्या निमित्तानं आपल्या ग्रामीण भागातील शिक्षकांचे प्रॉब्लेम सॉल्व करता येतील. हा, चहा देऊन झालं, चालली का आता? आला मोठा शाना. येवलेबाई, दिगंबरा, काय बोललास रे? अगदी दत्त म्हणून उभा राहिलास. अरे शिका शिका, जरा शिका. याच्याकडून आम्ही इथं शिकवायला आलोय आणि शिकायचं ते पण याच्याकडनं. हो ना. माकड. आता कसला लोणावळा, आता इथेच लोळा. सुकिया पुन्हा माझ्या नादाला लागू नग. याद राख. मित्ता मित्ता सराला गाडवा पाडतो तुला. मार खायची हौस आली. अल्ला बघच तू, नाही तुझी जिरवली तर म्हणशील. हे सोडणार ते सुकाचा पोरा ये. अरे काय चाललंय? कशा पायी मारामारी करताय? शांत राहायचं. चल चल चल. चला रे. अरे
कशापायी भांडताय रे? शाळेत हे शिकाया जात आहे वाटतं. आणि तो देशमुखाचा पोर होता ना? अरे कशाला त्याच्या तोंडी लागताय? त्याच्या बापाची सरकारी लोकाई उठबस असते. अरे बाबा, गरिबानं अशा लोकांपासून ना चारात लांबच राहावं. काय म्हणतोय? येतंय ना ध्यानात? काय झालं रे भाल्या? अरे तिकडे लक्ष देऊ नगस. काय नाही रे, त्या शाळेत बी नसलं होतं पोरापोरांमध्ये. अरे हे बघतोस का सदा? बघ ना जरा याचं काही होऊ शकतं का? बघ बरं जरा. काय अण्णा, किती वेळा तेच तेच वापरणार? आणि मी तरी कितींदा डागडुजी करून देऊ? अहो फार गंजलंय ना ते. सदा, राजा बघ की गड्या एकदा. पुढच्या टायमाला ना तुझ्याकडून कोरं करकरीत नवं करून घेईन सगळं. पण यंदा जरा तंगी आहे रे. आणि यंदा बी पावसानं दगा दिला तर? अरे पण अहो ऐका माझं, पोरग म्हणतंय ना, तर जा की शहरात त्या संघ करा समजे इकवाक. अण्णा, शेती करणं आपलं काम नाही राहिलं आता. कशाला म्हातार वयात उगा जीवाचे हाल करून घेता का कुणाच ठाऊ. माझं मन नाही लागणार गड्या तिथं. करणार आहेस का तू? आता नाही म्हणून तुम्ही ऐकणार आहे सा? ठेवा, राहू दे, करून ठेवी. भाल्या, ए भालू, अरे येतोस का आता बाहेर? बादशाह वाट बघतोय ना. तुझ्यामुळे मला संधी भालू म्हणतात, असं नाव कुठं असतं का? काय वावडं रे या नावात? हा, काय वावडं? अरे तू कवड्या गणपतीच्या नवसानं पैदा झालता लेका, म्हणून तुझ्या मायनं तुझं नाव भालचंद्र ठेवलं. आणि तसं तू भालू करून टाकलंस. मला नाही बोलायस तू या संग. तुझं अरे लेका नेहमीचंच आहे. अरे भाल्या, मला असतो सारखा कट्टी कट्टी कट्टी. बिन मायचं लेकरू सांभाळणं लय कठीण असतं बघा अण्णा. काय रोग झालता ते समजण्या अगोदरच त्याची माय सोडून गेली हो आमसनी. लय वाटलं दुसरं लगीन करावं, पण खरं सांगू का अण्णा, तिची यात काय उरत जात नाही हो. सदा, काम लोखंडाचं करतोच गड्या, पण आतून ना अगदी लोण्यागत मऊ आहेस बघ. चल ते करून ठेव. हो हो येतो. वा वा वा. विकी मालक, खुराक वाढवावं लागते, थोडा वजन कमी पडायला लागलंय. बकासुरा ग दिवसभर चरतोय. सांडासारखा आडदांड वाढला आणि किती वाढवायचं? हाय ते कमी करायला सांगा. लेकराच्या खाण्यापिण्यावर का उठता तुम्ही? देशमुखाचा पोरगा आहे ते. होय, त्याचाच माज हायलाय त्याला. माज त्यानं नाही करायचा तर कोणी करायचा? हा, माज शोभून दिसतो आमच्या लेकरावर. पप्पा, शाळेच्या सदाळचा पोरगा आपल्याला लय फळफळ लागलाय. आमचा आतू करतोय. त्याचा आडवा करायचा ना मग बाड खावला. हा, चांगली शिकवण देत आहे. अरे विक्या, माणसात राहिलं शिक. शाळेत जातो ना व, काय चांगलं वाईट काय कळतं का नाही? ए चुप, सारखं काय शानपणा शिकवित असता लेकराला. आपलं दोन पुरुष बोलत असताना बाईच्या जातीनं मध्ये मध्ये करायचंच नाही. जा आपलं स्वयंपाकघर सांभाळा. जा. या घरात बाईला काही किंमतच नाही. बघाव त्या पान उतारा. पप्पा, बाद झालं. द्या 10 रुपये. मालक, 5 रुपये ठरले होते आपले. अर्धा तास गाव आमच्याकडून घेतलं ना तुम्ही?
बापा बरं हिसाबाची भाषा. बर बर बर, हे घ्या 10 घ्या. अरे हळू. हो. अरे भाल्या उठ की र. चल गरम गरम दूध पिऊन घे. अरे किती राग राग धरायचं र. उठ. मला नाही जायचं त्या शाळेत. तिकडं मला समधी ड म्हणून चिडवतात. दादा मी शाळा सोडून देतो. मग काय होणार रे त्यानं? हा अरे तू कुठं बी गेला तरी कुणीतरी तुला चिडवणारं भेटलच की. म्हणून का शाळा सोडून द्यायची आहे? त्या परिशी एक काम कर, त्यांच्याकडे बघूच नको, लक्षच द्यायचं नाही. मग बघ कशी चूप बसतात ती. कसं आहे भाल्या, नावात काय नसतं बघ. जे काय असतं ना आपल्या कर्मात दडलेलं असतं. अरे आपण असं काहीतरी करून दाखवायचं का समधी दुनिया वाटारून बघत राहिली पाहिजे. म्हणजे काय करायचं? ते मला बी ठाव नाही. अरे तुझं तुलाच कळल र येळ आल्यावर. ये दूध पी. अरे अरे दमानं. दादा हे दादा हे बघ बादशासाठी जॅक आहे ना. जॅक आहे तो बादशाह म्हणजेच तुझं समज काय रे. अरे किती लाडवशील रे त्याला. मला लय आवडतो तो. तोच माझा खरा जिगरी दोस्त. दादा तू नवी एरन का नाही घेत? लय जुनी झाल्या किती. ती आयरन जुनी आज्याच्या काळातली. माझा आजा लय नाम चिल्लोवर होता. अरे कारागीर असावा ना तर माझ्या आजासारखा. अरे पार दुरून दुरून लोक यायची रे त्याच्याकडं. जादू होती त्याच्या हातात. अरे म्या जे काही शिकलो ना ते समद माझ्या आजाकडून. अरे तुला सांगतो लहानपणीची गोष्ट. अरे झोपला काय रे? राहिलं दूध. तर मुलांनो, गुरुत्वाकर्षण हा पृथ्वीचा एक गुणधर्म आहे. पृथ्वीवरील एखादी गोष्ट चल असली तरी सुद्धा ती स्थिर राहू शकते. त्यात आपण सुद्धा मोडतो. कळतंय ना? उदाहरणार्थ एखादी वस्तू आपण जर का आकाशाकडे भिरकावली की तिच्या दुप्पट वेगानं ती खाली येते. कळलं? शाबास. काय पण एखादा वरती उडणारा फुगा कसा खाली पडतो सर? तू ढाच आहे रे. बस बस बस. अरे बाबा त्या फुग्यामध्ये हेलियम गॅस असतो. त्यामुळे तो फुगा हवेत तरंगतो आणि त्याच्यातला गॅस संपला की तो सुद्धा खाली कोसळतोच ना. शाबास. तर अरे बाबा येताना विचार तरी. सर नोटीस आण. मुलांनो, आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पण आमच्या डोक्याला ताप. तर यावेळी आपल्या शाळेमध्ये विज्ञान परीक्षेचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच्या बक्षीस समारंभासाठी राज्याच्या शिक्षण मंत्री खुद्द येणार आहेत. आणखी एक महत्त्वाचं, त्यांनी यावेळी ध्वजारोहणासाठी ग्रामीण भागातली शाळा ठरवली आहे आणि ती शाळा म्हणजे आपली. आणखी एक महत्त्वाचं, त्यांच्या इच्छेनुसार ध्वजारोहण आपल्या शाळेतील हुशार विद्यार्थ्याच्या हातून होणार आहे. तेव्हा त्या दिवशी सगळ्यांनी स्वच्छ कपड्यात नीटनेटकेपणानं शाळेत यायचं. न जाणो तुमच्यापैकी कुणाचाही तिथे चान्स लागू शकतो. कळलं?
चल बरं, मी काय शिकवतोय ते कळतंय ना तुम्हाला? शाबास. काय रे, इतका रेट कसा काय वाढला रे? अहो रेट तर वाढणार ना भाऊ. गावात मंत्रीबाई येणार कळल्यावर जो तो दिवसातून 2-2 वेळा दाढी फेशियल करायला मरतो या. तरने तो सोडाच, या म्हातारांना पण चढ लागलाय भारी सगळं. पार्वती, मंत्रिणीचं लगीन झालं काय ग? का ग? हा ग तसं नव झालं नसेल तर मी चून मानून करून आणली असती माझ्या वसंताला. म्हातारे मिस्ट्रेस लावतेस नव का आणि त्याच्यात काहीतरी मिक्स केलं या? एवढी नशा करणं काय बरं नाही. गावातले धामधूम आहे गड्या, शाळेत मंत्री येणार आहेत म्हणे. हो ना, जोरदार तयारी सुरू आहे. हा गंगाराम मला यालाच विचार. सगळी रिकाम तिकडे म्हातारी इथंच बसल्यात वाटतं. अरे वा 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 वा, समधी मंडळी इथं. दगडू लहू पाटील, हा घ्या तुमचं पत्र आलंय, घ्या वाचा. काय गंगाराम, काय गावात मंत्रीबाई येणार आहे असं म्हणतात. मंत्रीबाई? हा. अरे काय ती मंत्रीबाई, चुन्यासारखी पांढरी फट. बर. काय तिचे गाल, एकदम सिमेंट कांकरीचं रस्तं, माणूस एकदम घसरूनच पडा पाहिजे बघ. काय तिचं डोळं, माणूस एकदम घायाळ होते हो. मग तुम्ही कधी बघितली एवढं चिकटून बसायला? अरे मंद बुद्धीच्या टीव्हीत बघत नाही सोय. त्या मंत्रिमंडळात ती बाई उठून दिसते. मग ती काय एकदम नटी आहे का अशी? नटी? अरे काठीनं काही झक मारती रे. ते नव्ह, गावातली समधी म्हातारी एवढी फारवड झालेत वय. एवढी फारवड होणारच की. बोलणार बोलणार इंग्लिश बोलते. फारमट का? फारमट नाही रे, फारमट नाही रे. धड बोलायचं नाही. फारमट म्हणे. दादा, गुरुत्वाकर्षण म्हणजे काय माहितीये का तुला? नाही बाबा, काय असतं ते? लय डेंजर असतं. म्हणजे बघ, काय बी वस्तू वाऱ्यात बिरकावली किती खाली का पडते? आता कुठं पडल मग तुझ्या डोसक्यावर? कारण पृथ्वी त्या वस्तूला आपल्याकडे खेचून घेते. हे बघ, गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण. आणि हे लोखंड. दादा, मी काय नाही केलं, आव्हानाला सोडा ना. झोपून. बापरे, काय झालं? अहो लोखंड घातलं भाड्यानं. काय तर गुरुत्वाकर्षण म्हणे. अहो काय काय शाळेतनं शिकून येत आणि घरात उपद्व्याप करत बसतं कार्ट. अरे त्या शाळेचं काही सांगू नकोस बाबा, लई नाव आहे. म्हणून तर झेंडा वंदनास म्हण शिक्षण मंत्री स्वतः या खेपेला येणार आहे. भालू बोलला नाही त्यो. अरे समजा गावामध्ये चर्चा आहे. लेका या खोपट्यातून तो बाहेर निघशील तेव्हा ना. अण्णा. हा बोला. कुठं आहे सा? किती हुडकायचं तुम्हाला? अरे इथंच या इकडं. अहो किती हुडकायचं तुम्हाला? अरे मी इथेच होतो. अहो तुमचं लव्ह लेटर आलंय. हा अण्णा, तुम्हाला ह्या वयात कोण लव्ह लेटर लिहिणार? तेच म्हणतोय. बँकेच आहे हो, घ्या धरा. अरे बाबा, का तुम्हीच वाचून दाखवा की. चहा द्यावं लागेल. फोन आलाय अण्णा. हॅलो बायको, डार्लिंग बोल की, काय म्हणतेस? हे बघ, रातच्याला मस्तपैकी मटण घेऊन येतो. तांबडा पांढरा असा भरपूर आहे की झमामा. चतुर्थी अण्णा, उद्या चतुर्थी आहे. होय 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 होय. अगं रात्री 12च्या आत सगळं संपून टाकूय की. थांब येतो. हॅलो. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. अरे पत्र राहिलं वाचायचं. हां, श्री दशरथ रंगराव माळी. हां, तुम्ही राहणार अंगणेवाडी. आपणास कळवण्यात येते की. काय झालं अण्णा? बँकेकडे कर्ज घेतलं होतं का? आणि ते फेडलं बी नाही. अहो अण्णा, त्याचीच नोटीस आली ही. कर्ज नाही फेडलं तर बैलजोडे आणि शेतीवर जप्ती आणेल म्हणतात, असं लिहिलं या नोटीशीत. धरा, राहू दे तुमच्याकडं. चहा बी नका मला.
अण्णा अहो सांभाळा स्वतःला. अहो होईल समत ठीक, काळजी नका करू. अण्णा अहो तुम्हाला सांगितलं ना, अहो एखाद्या पत्राचं उत्तर द्या की पोराच्या. त्या पत्रात माया नसते रे सदा, नुसता लोभ असतो. आणि शेत म्हणजे फक्त जमिनीचा तुकडा नव्हे, शेतकऱ्याची माय असते ती. आणि आपल्या मायला कधी कुणी ऐकत का? अरे देवा. ओ घुगरे गुरुजी, घुगरे गुरुजी कुठे आहेत ते? हा काय शॉर्टकट? हा शॉर्टकट आहे. हा मग या, चला या, चला चला. या हो, मला माहिती शॉर्टकट आहे. चला चला चांदेबाई मागापासून चला. नुसते चालतोच आहोत. चला हो. कुठं आहे तुमचा शॉर्टकट? अहो हाच शॉर्टकट. ओ चांदेबाई सावकार, नीट बघा ते हळू हळू. पोहोचू आपण. चला चला नीट नीट. हा कसला शॉर्टकट? मला येता येत नाही, जरा मदत करा. घ्या. थँक्यू थँक्यू. चला चला. हे घ्या. हात द्या हात द्या हात चला. द्या. हात द्या. अहो इकडे मला हात द्या. तू तुम्हाला हा घ्या घ्या घ्या. चला द्या द्या. द्या घ्या. चला 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 चला. दिवसभर मी म्हणालो होतो तुम्हाला, बघा इकडे शॉर्टकट. या 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 या. आज नाहीच का? आहे बघा इकडं. हा या या. चला. या शॉर्टकट आहे म्हणून. स्टंट तुम्हाला सांगतो, हे स्टंट नाही तर काय हो दुसरं. हा इलेक्शन जवळ आले ना की हे असे नाटकं सुचतात या लोकांना. शहरातल्या एवढ्या मोठ्या मोठ्या शाळा दिल्या सोडून आणि इथं मरायला यायला लागलेत खोराड्यात. नाही तर काय काय तर मला झेंडावंदन करताय. पण बाई मोठे हुशार आहे बरं का. अहो हुशारच काय, देखणी पण आहे. काय घुगरे गुरुजी? मास्तर आयुष्याचा पिंजरा करून घ्यायचा का? नाही ते काय. पण मी काय म्हणतो देशमुख साहेब, ती येणार म्हटल्यावर आपल्याला काहीतरी करायला पाहिजे ना. घुगरे मास्तर, मी विरोधी पक्षावाला असलो तरी गावाचं हित कळतं आपल्याला. काहीतरी करेनच ना आमच्या वतीनं. तुमची काय तयारी ते मला सांगा. नाही म्हणजे काय पोरांचे प्रोग्राम बिग्राम काय बसवले का नाही? नाच गाणे कविता खेळ. ठरलंय ना काय? वाजलं भाऊ जरा. ठरलंय ना, स्वागत गीत, दीप प्रज्वलन, पाहुण्यांना नाश्ता आणि पोरांना 2-2 चॉकलेटा. अगे ते झेंडावंदनाचं राहिलेत ते सांग ना. अगं बाई ते राहिलंच की. मला जेव्हा कळलं ना की हुशार विद्यार्थ्याच्या हातून झेंडावंदन होणार, तेव्हा तुमच्या विकीचंच नाव लिहून टाकलं मी पटकन. हुशार आहे तुमचा विकी. हुशार तर असणारच ना, आमच्यावरच गेलाय पोर. असं आहे तर बरं. मी काय म्हणतो मॅडम, ते तुम्ही सांगितलेली यादीप्रमाणे आहे ते कार्यक्रम व्यवस्थित सगळा. पण मला असं वाटतं अजून काहीतरी जोरदार करायला पाहिजे. काहीतरी असं वेगळं पाहिजे बघा, ढेंचक. मग डीजे लावूया की काय घुगरे गुरुजी? अहो प्रसंग काय तुम्ही बोलताय काय? नाही नाही, ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या. आयडिया, शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आमच्या वतीनं नवीन कोऱ्या करकरीत गणवेशाचं वाटप करू आपण. वा 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 वा. हा आता भावी आमदार म्हणल्यावर एवढं तर करावं लागेल ना आम्हाला. तर आमची तयारी आहे, तुम्ही तुमच्या तयारीला लागा. बरं भाऊ, येतो आम्ही. येतो भाऊ. हा चालते. चला 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 बाई एकदाच. आया तुला सांगते, प्रयोगशाळेत आला ना मला असं वाटतं चहा करूनच प्यावा. हे गोमूत्र आहे की काय? हो येवले मॅडम, ऍसिड आहे ते. घ्यायला अंगावर शिपडून आणि ना चालता येत. पडू द्या की साहेब.
अहो प्रयोगशाळेतली भांडी फुटण्यासाठीच असतात. ते जाऊ द्या, मला फक्त इतकं सांगा, भाषेच्या शिक्षकांचं इथं काय काम? आम्हाला घुगरे सरांनी पाठवलंय पोरांकडे लक्ष द्यायला. तुम्हाला काही प्रॉब्लेम? त्यात माझा काय प्रॉब्लेम? द्या लक्ष, पण कुठं हात बीत लावू नका बरं का. हातमारे जरा खवचटच आहे नाही का? अहो महिनाभर बायको गावी असल्यावर माणूस पिसाटणारच ना. आमच्या यांना 2 दिवस घरचं काम करायला लागलं ना तर अख्खं घर डोक्यावर घेत. अरे डोळा फुटला काय तुझं? हा, तुझ्या बापान तर प्रयोग केला होता का? ढकुटचा तुम्हाला सांगते, यांच्याकडनं विज्ञान परीक्षा करून घेणं म्हणजे उंटाच्या बेंबीत कस्तुरी काढण्यासारखं आहे. अहो मी तर म्हणते एवढी झंझट करण्यापेक्षा डायरेक्ट पासच करा ना. मी तर माझ्या निबंध परीक्षेत तसंच केलंय. बरोबर बोलताय मॅडम तुम्ही. हे असे सगळे प्रयोग करण्यापेक्षा आपण दिखाव्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. हा, हे पोरांनो, चला चला निघा तुम्ही सगळे पास. चला निघा 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 सगळे निघा. चल निघ ना. चल. ए, आता तुला काय आमंत्रण देऊ का? सर मग आता अर्धाच प्रयोग राहिला. ए आईन्स्टाईनची अवलाद, तुझ्या बापाने कधी प्रयोग केला होता का? चल निघ, ठेव आधी, निघ चल लवकर. प्रयोग करतात लेकाचे. भाल्या, भाल्या, तुझ्या शाळेत मंत्री येणार आहेत म्हणे. हा, झेंडावंदनाच्या दिवशी. हा, बोलले नाही रे तू? हुशार आणि टापटीप मुलांनाच बोलवलाय झेंडावंदनाला, तर बोलून काय फायदा? मी आता ढ आहे ना. ढ? तू हुशार नाही व्हय? दिसरात कानाशी पिटीर पिटीर करतो ते काय रे? अरे लेका, ढ कोण हुशार कोण हे आपण ठरवण्यापरीस लोकांना ठरवू द्यायचं असतं, समजलं? चले जेवाया. दिसरात काय त्या बादशाच्या कानाशी लागतो रे? हा काय? एक दिस ना त्या उस्मान खाटकास इकूनच टाकतो. दादा, बादशाला काय बोलायचं नाही हा, सांगून ठेवतो. आणि त्याला ऐकायचं तरी विसरूनच जा. बर 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 बर, चले जेवायले. हात धुतला का? नाही. बरं थांब. घुगरे गुरुजी, ओ घुगरे गुरुजी, अहो कुठे चाललं तेवढं गडबडीत? मी हा, ते हातमाऱ्यांकडे मीटिंग ठेवली होती ना. या बया, हा, आम्हाला नाही सांगितलं ते. जरा धरा याला. चांदेबाई, एवढा काय महत्वाचा टॉपिक नाहीये. हा, उद्या मी शाळेत गेलो ना तेव्हा मी सांगेन तुम्हाला. हा, सगळं सविस्तर. हा, धरा याला. आव पण हो, मी येते ना लगेच. ही गेली, ही आली, पण ऋतिक जवळ असला ना की जमत नाही. ऋतिक? अहो हा काय माझा मुलगा, असं काय करताय? आलेलात की बारशाला. हा, हे बघा चांदेबाई, मी तुमच्या ऋतिकला धरतो, पण तुम्ही येऊ नका तिकडं. काय आहे, रात्रीची वेळ आहे. हा, तिकडे सगळी पुरुष मंडळी आहेत, बरं दिसत नाही ना. असं म्हणताय का? ठीक आहे. हा, पण सांगा मीटिंग मध्ये काय झालं ते. आणि रात्रीच्या मीटिंगा जरा कमी करा. अहो ते हात मारायचं समजू शकतो, बायको उठसूट गावी जाते म्हटल्यावर काहीतरी विरंगुळा पाहिजे पण ना माणसाला. अहो पण तुम्ही आता रिटायर्ड व्हायला आलाय. चला चला चला, येतो येतो मी येतो. अहो ऋतिकला तरी द्या. हा, तुमचा टाडांग टाडांग टांग. सर, करायचं का सुरू? थांब ना लेका, करायचं का सुरू, करायचं का सुरू? हा, त्या घुगरे सरांनी येऊन देत, नंतर म्हातारा डोकं खाईल. आपलं घुगरे सर बी लय शौकीन आहे. आता आवरत नाही. फोन मारा बरं त्यासनी. काय फोन मारा? मिस कॉल दिला होता, तर त्या म्हाताऱ्याने मलाच उलटा मिस कॉल दिलाय. आले आले, सर या या, बसा बसा. हो, काय झालं? नाही, एवढा उशीर केलाय तो. अहो, येताना वाटेत चांदेबाई भेटल्या ना, लोटक कडेवर घेऊन. मला म्हणली याला सांभाळा, मी जाऊन येते. कुठं म्हणजे एक सोच स्वच्छता की ओर. आता टमरेल घेऊन जाणार कुठं? हे म्हणजे सर असं झालं, कुणाच्या खांद्यावर कुणाचं ओझं. ते टाळी.
अरे हसता काय गाड्यांनो? अरे मला विचारत होती एवढ्या रात्री कुठं चाललाय म्हणून. सांगायचं ना हातमारी सरांच्याकडे 15 ऑगस्टची मीटिंग आहे म्हणून. आईला तेच सांगितलं तर बाय काय म्हणली, उरकून येते मी पण येते संकट तुमच्या. मला तर वाटतं ना तिला फुल डाऊट आहे बघा आपल्यावर. हे असले धंदे करतो ते. बरं ते जाऊ दे, आपण करायचं का सुरू? करतोस? कर आईला म्हणजे अजून सुरू नाही केलं काय? सर असं काय करताय? अहो तुमच्याशिवाय सुरू करू का आम्ही? याला म्हणतात मैत्री. आईला 2 महिने झाले बघ, आता डोळ्याचं पाळणं फिटणार. दिग्या चांगलं आणलेस ना? नाही मागच्या टायमाला म्हणत होतास मस्त आहे मस्त आहे मस्त आहे आणि निघाला फुसका बार. सर ह्यावेळी आपण स्वतः चेक करून आणलाय एकदम कडक. वा 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 वा. चल 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 रिमोट चालू कर. आईला या लोड शेडिंगच्या कोण आंघोळ करून आला नव्हता रे? हो सर मॅना ओढ लागली ठूच्या भेटीसाठी, ओढ लागली ठूच्या भेटीसाठी, मन धावत या चंद्रभागे काठी, मन धावत या चंद्रभागे काठी, मूर्ती ध्यानात इठूची नाम ओठी, मूर्ती ध्यानात इठूची नाम ओठी, मन धावत या चंद्रभागे काठी, मन धावत या चंद्रभागे काठी. त्याचा गाव हाय त्याला सार सार काही ठाव, त्योच समिंदर त्योच किनारा, पार करील त्यो संसाराची नाव, त्योच सोडवल नशिबाच्या गाठी, त्योच सोडवल नशिबाच्या गाठी, मन धावत या चंद्रभागे काठी, मन धावत या चंद्रभागे काठी. काय अण्णा, यावर्षीही वारीला दांडी? अहो एवढं काय घोडं मारलंय त्या विठ्ठलांनी तुमचं? माऊली, अहो मी कोण राग करणारा? परीक्षा तर तो बघतोय माझी. त्याला जर माझी खरंच काळजी असेल ना, तर त्याने माझी सगळी प्रश्न सोडवावीत. बरं, तुमचं गारणं घालतो मी त्याच्या कानावर. आणि ते तुमच्या बैलांचं कळलं मला. गरज लागली तर माझी बैलजोडी आहे, संकोच न करता घेऊन जायची. काय? पांडुरंग पांडुरंग. ढगदाट तामिळू दे तुझी साथ, काळ्या संकटात दे रे तुझा हात, अंश तुझा तुला घालतो या साद, एक होण्या तुझ देतो या आवाज. ऐक भगताची हाक जग जेठी, ऐक भगताची हाक जग जेठी, मन
धावतया चंद्रभागे काठी मन धावतया चंद्रभागे काठी ओढ लागली इठूच्या भेटीसाठी ओढ लागली इठूच्या भेटीसाठी मन धावतया चंद्रभागे काठी मन धावतया चंद्रभागे काठी विठ्ठल 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 मास्तर हे मस्त झालं की नाही काम छान हा? छान छान पोरं कशी आता इंग्लिश कॉन्व्हेंट सारखे चमकणार एकदम टिप टाप मी काय म्हणतो देशमुख साहेब हा, बोला ना हाताबरोबर शिक्षक राहून काहीतरी देऊन टाका नाही म्हणजे बरं दिसत नाही ना पोरं सगळे टिपटॉप आणि शिक्षक सगळे गपाळे काय ऐकलं का शिक्षकांना काहीतरी देऊन टाका इथे काय दिवाळी आहे का बारस आहे माझं मजाक मजाक मध्ये हिथंच 50-50 हजाराचा चुना लागलाय वर पुन्हा शिक्षकांना द्या म्हणजे काय तुम्ही पगार घेता ना व्यवस्थित म्हणजे तुम्हाला पगारही द्यायचे कपडे आम्हीच द्यायचे तुम्ही काय करणार त्या पगाराचं वा वा ये बेटा फार हसायला लागलेत डोळे कशामुळे सुचलेत झोप झालं नाही का पूर्ण अहो 15 ऑगस्टची मीटिंग करत होते हे हा आम्हाला नाही बोलले मीटिंगचं मला बोलले ना घुगरे सर वा वा बरं पोरांनो एक लक्षात ठेवा 15 ऑगस्टला सगळ्यांनी हेच कपडे घालून यायचे बरं का हा आता हे राहिलेले तुम्ही द्या सगळे जय हिंद जय महाराज मास्तर मास्तर या गावात जरा 4-2 बॅनर झळकू द्या लावतो की कसं आहे खुश होतील ते निधी आला असेल की आलंय की बारीक खाचा मारायचा आणि इकडे बॅनर कडे वळवायचा मंत्री आहेत त्या बॅनरवर दिसले की मग बरं वाटतं मंत्री लोकांना कसं खुश ठेवायचं आमच्या कोण शिका तुम्ही तर काहीतरी होईना आयुष्य यो व्यवस्थित वाटप करा सगळं पुरले पाहिजेत सगळ्यांना चला चला चालेल हा द्या ए तू कशाला आला रे शिकायचा नाही आला कपडे मागायला ढकुटचा हो येवले बाई जाऊ द्या हो नाहीतरी कुठं आपण आपल्या खिशातून देतोय द्या हो बाई तुम्ही त्याला द्या 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 जा बाळा जा चल 15 ऑगस्टला घालायचं आहे जा वर्गात जा हे घे कोणाला सांगायचं नाही हा नाहीतर डोक्यात बॉम्बच फोडीन हे तुम्ही पण लक्षात ठेवा चला काय झालं रे कशा पाय रडतोय ए बाल्या अरे रड नको अरे म्या म्हणलं नव म्या उद्या शाळेत येतो तुझ्या सराशी बोलतो अरे असले एखादा ड्रेस शिल्लक तर मागून पाहू ना हा तू नका येऊस मला ठाव आहे ते नाही देणार अरे नाही देणार तर नाही देणार लेका दुसरं काय होतं काय ते बघू ना हा चल उठ उठ त्या बादशाला बी झोपू दे आणि तू बी झोप
दादा आपल्याकडे का म्हणून बक्कळ पैसा नाही. आपण असं गरीब किती दिवस राहणार. असतं रे एकेकाचं नशीब. म्या बी त्या विकीगत मोठ्या बापाचा पोरा जाय पाहिजे होतं. याच्यात चूक केली रे देवानं. का जन्म कुठं घ्यायचा हे माणसावर नाही सोडलं, पण जन्म जगायचा कसा हे आपल्या हातात आहे ना लेका. हा, त्याचं सोनं कसं करता येईल ते बघायचं. चल उठ उठ, अरे उठ र माझ्या राजा, उठ चल. तोंड वर करून बोलायला लाज नाही वाटत. एक ड्रेस सांभाळता येत नाही ढाकुटचा. येवले बाई. अहो त्यानं तर नीटच सांभाळलं होतं बाई. ते कुठल्या तरी टार्गेट पोरानं त्याच्या कपड्यावर शाई ओतली. रातभर रडत होतं हो. आता तुम्हीच सांगा त्यानं काय करावं. घरी बसावं. आता तो ना आल्याने थोडी ना झेंडावंदन थांबणार आहे. सदा 2 वर्षाची फी बाकी आहे. आधी त्या फीचं काय ते बघ. हात मारे. हे बघ बाबा, शिल्लक असता तर स्वतःहून दिला असता, पण देशमुख साहेबांनी कट टू कट गणवेश वाटप केलंय. तू एक काम कर, तू असंच देशमुखांकडे जा. त्यांना वाटलं तर करतील काहीतरी. सदा फीचं काय ते बघायचं. हात मारे. जा बाबा जा. नमस्कार. यावेळी काही हळदीचं पीठ काही बरं दिसत नाही बाई. हो बरोबर बोलतोस रखणे तू. अरे चल रे, कशा पाहिजे रडतोय. चाललो ना देशमुखाकडं. उगा आपल्या काहीतरी. अरे आता पडला असता ना बाबा. अगदी देवासारखा धावून आला बघ सदा दादा. नाही तर माझा त्याचा नव्हता झाला असतं रे. लई उपकार झाले बघ तुझे. अरे उपकार कसले, एकमेकाच्या मदतीस येणं ह्योच खरा माणुसकीचा धर्म आहे. सांभाळशील त्याला. हा सांभाळ, काळजी घे रे बाबा. चल बाल्या. दादा दादा मेरा दादा सुपरमॅन. दादा ऐक ना, तू तर एकदम सुपरमॅन वाणी वाचवलंस रे त्याला. कसं काय जमलं तुला हे. काय नाही रे, त्याचा तोल गेला तसा त्याचा भार मी माझ्या खांद्यावर घेतला. त्यानं झालं काय, तो एकदम हलका झाला. त्याचा खाली पडतानाचा वेग कमी झाला. म्हणजे बघ, जर एखाद्या जड वस्तूला खाल्लं टेकन दिलं, वरची वस्तू आपोआप हलकी होती बघ. हे तर आमच्या विज्ञानाची बी पुस्तकात आहे की. मग काय लेका, थोडंफार विज्ञान आमसनी बी कळतं की. आडणी असलं म्हणून काय झालं. चल जा घरी, येतो मी लगेच. ए मम्मी, ही कॉलर अशीच वर राहू दे. आपल्यावर अशीच चांगली दिसत्या. अरे कसली थेर टपोरी पोरागत. आता जरा नीट वागायला शिक. विक्या, मोठा व्हायला लागलास ना. आणि तुला किती वेळा सांगितलं मला मम्मी म्हणलेलं आवडत नाही म्हणून. हा पप्पा, मम्मी बघा मला कशी म्हणती ती. काय रे तुमचं झालं पुन्हा सुरू. चुगल खरू मेलं. बरोबर बापाचा वारसा चालवणार. नमस्कार साहेब. काय रे सध्या. काय नाही. काय रे, लय चरबी आली का तुम्हाला. हा, लय उडाला तुझा पोरगा. आमच्या पोरावर हात उचलतो म्हणजे काय. नाही दम दिला मी त्यासनी. हा, पुण्यांदा नाही होणार असं. नाहीच व्हाय पाहिजे पुण्यांदा असं. बोल, कोणीकडे आलता. काय नाही, ते तुम्ही शाळेत गणवेश वाटप केलं. हा, पोराच्या ड्रेसवर कोणीतरी शाई ओतली, खराब झालाय. म्हणलं एखादा आगाव शिल्लक ड्रेस असेल तर. शिल्लक असेल तर दान धर्म सुरू केला मी इथं.
आधीच जो खर्च झालाय तो बोखंडी बसलाय माझ्या. काय शिल्लक बिल्लक काय नाही. निदान काही पैशाची मदत. झाड आहे मागं अंगणात पैशाचं. जायचं हलवायचं आणि टोपलं भरून पैसे घेऊन जायचे. निघतो आता कधी प्याकडात लाग. तुला काय आधार कार्ड पाहिजे का आता? भाऊ काय पाहिजे? केवढ्याला दिलं? फक्त 350. नाही राहू दे. एक नंबर माल आहे भाऊ. एकदा घेतलं की 2 वर्ष बघायचं काम नाही. रात्री किती वाजेपर्यंत सुरू असतं दुकान? असतं ना 9 पर्यंत असतं उघडं. हो घ्या ना काहीतरी कमी करू. येतो मी. हो भाऊ अहो घ्या ना काहीतरी कमी करू. हे सदा, अरे इकडे बघ इकडं ये. बोल उस्मानिया, क्या बोलताय? बोल. सुन, तुला तर ठावच आहे आपल्या गावात मंत्री येणार आहेत ते. हा म्हणजे मस्त दावती पण होणार. बोल, चांगली किंमत देतो. एकतो का रे बोकड? मला कापणार त्या परीस अख्ख्या गावाला पुरून उरल ना माझं मटण. ऐक ना सदा, अरे येडा बिडा झालास की काय? भाल्या आता का करशील? मला तर राऊंड ते 21 डाऊट होतोय. त्यानंच काहीतरी कारस्थानी केली आहे. म्हणून तू तुझ्या दादाकडंच सांग, तेव्हाच काहीतरी कराल बघ. नग, मागल्या 2 वर्षाची फी बी अजून बाकी आहे. त्यात आणि नवीन ड्रेस. म्या बोललो तर दादा काय बी करून आणत. पण आता मलाच नको वाटतंय. दादा बादशाला ऐकायचं पण बोलला होता. खरंच ऐकलं तर त्या शाळेलाच नाही जायचं. असं कसं? अरे समजा गाव शाळेत येणार आणि तू एकटाच घरात बसणार. तू पण ढच आहेस. एक काम कर, तू तुझ्या जुन्या ड्रेसलाच चकाचक कर. नाहीतर मी माझ्या घरी जाऊन साबण आणून देतो. मग तर झालं. हां चल. जाऊ देत आम्हाला. साहेब, लेकरासारखं जपलं हो यांना. हा आमचा भैरू लई द्वाड बघा. आणि 6 वेळा खाल्ल्या बिगर याचं पोटच भरत नाही. आणि तो माझा मांगल्या लई गुणाचा. हा पण कामाला वाघ आहे हा, वाघ. अरे बाबांनो, दोघं बी भैरू मांगल्या साहेबांना त्रास नाही द्यायचा. हा त्रास नाही द्यायचा. जा बाबांनो, जिथे कुठं असाल तिथे सुखी राहा. सोडा त्या बैलांना. बैलाची जोडी जऱ्याला ग, पाणी पितीन जोडी जऱ्याला ग, जऱ्याला पाणी पिती ताननी माझ्या बाळानी मधी जाण्याला ग, दिष्ट होतीन मधी जाण्याला ग. पांढरे बैलाची जोडी जऱ्याला ग.
चांगलं बाईकडे हो गुगरे गुरुजी, काही म्हणा, आपल्या गावात मंत्री येणार म्हटल्यावर गावात नुसती रेलचेल वाढले. मी काय म्हणते गुरुजी, आता मंत्रीबाई येणार म्हणजे तिच्या मागोमाग मीडिया पण येणार ना. तर मग हो. अहो त्यांच्या नावानं पहिल्या घुगऱ्या काढून ठेवाव्या लागतात. अगं बाई, काय म्हणजे मला आता ना पार्लरचा खर्च वाढला ना माझा. येवले बाई, माझी बायको आले माहेरून. तुमची बायको नको, तुमची बायको नको. अगं मागच्या वेळेला ह्यांच्या बायकोकडे आयब्रो करायला गेले तर आयब्रो पार साफ करून टाकल्या. तर नवरा 4 दिवस हाका नूडल्स म्हणून चिडवत होता. झालं तुमचं. अहो कामाचं काय ते बघा. अहो दिवस फार. काय झालं गुरुजी? सावकाश सावकाश. दिवस फार कमी आहेत. कोणाचे? अहो कार्यक्रमाचे. सर मी उद्यापासूनच कामाला लागतो बघा. समध्या पोरांकडून शाळा कशी चकाचक करून घेतो. आणि तू? नाही म्हणजे मी पण करीन. हा, आणि लेझिम पथकाची जबाबदारी माझी. समूह गीत आणि स्वागत गीताची जबाबदारी माझी. व्हेरी गुड. भाषण मीच करणार. वा 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 वा. चहा नाश्त्याचा स्टॉक आपल्याकडे आहेच. इकडे इकडे उपसुंबल एकाचं. अरे स्टॉक बोलू नकोस ना, जीव जळतो. काय नाही. ठरलं तर मग. तर प्रत्येकाने आपापली जबाबदारी चोख पार पाडायची. चला लागा कामाला. हा. या पोरांना शिस्त गिस्त लावा जरा. काय मेंढरासारखे पळतात इकडून तिकडं. लावतो ना भाऊ. तुमची चेअर एकदम मंत्री महोदया बाईंना खेटून असणार भाऊ. कसं आहे ना देशमुख साहेब, ती मंत्रिणी 1 दिवसाची पाहुणी, पण आमच्यासाठी तुम्हीच सर्वे सर्वा. हाय का नाही? बरोबर आहे. तशी आपल्याला फार हाऊस नाही त्यांच्या बाजूला बसायची, पण कसं आहे प्रोटोकॉल सांभाळू लागतो. आपल्या इकडे येत आहेत ना त्या. आणि शिवाय उद्या पक्षांतर करायची वेळ आली तर तोंड दाखवायला जागा पाहिजे, है ना. आणि हा महत्वाचं म्हणजे मुख्याध्यापक साहेब, तुमच्या प्रास्ताविकाच्या भाषणात आपलं किमान 4-5 वेळेस नाव आलं पाहिजे बरं का. भाऊ नुसतं नावाचं काय घेऊन बसलायत. जेव्हा जेव्हा तुमचं नाव येईल तेव्हा दणकून टाळ्या वाजल्या पाहिजेत असा पोरांना दमच दिलाय मी. आणि आपले इकीराव आहेतच की ध्वजारोहणासाठी. तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आपला कार्यक्रम एकदम पॉवरफुल होणार, म्हणजे एकदम पॉवरफुल व्हायलाच पाहिजे. कारण त्या मॅडमला कळली पाहिजे ना आपली काय ताकद आहे. सगळं व्यवस्थित करा. तुम्ही काळजी करू नका भाऊ, आहोत आम्ही. काय रे, काय बघतो? जा वर्गात शेमड्या. अरे जा ना वर्गात. ए इकडे ये ये. हा फोटो काढायचा. ये इकडे. काढला का? चल चल तिकडे. आले करा सगळे. सुरू करा. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. इकडे 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 की पडले बघ. उचल इकडे. ए दिग्या, बुटकुळ्या,
मला झाडू मारायला लावतो रे तू. चड्डीत राहायचं बरं का. माझ्या बापाला कळलं ना तुझ्या पुल्ल्या सडकवून काढायला यायला नाही लागणार त्याला. माझ्या खट्राची बी बरोबरी नाही तुझी आणि मला झाडू मारायला लावतो वैर. भाड्या पुन्हा अशी चूक केलीस तर याद राख जन्मभर माझ्या घरात झाडू मारायला लावीन. काय झालं विकीराव? काय झालं? काय बोलला का तुम्हाला? अरे काय लेका तू. जाऊ दे आहो तो बिअक्कल हाय, नका त्याच्या नादाला लागू. अहो मी आहे ना, काम करायला लावतो का रे तू यांना. जाऊ द्या, तुम्ही जा. हा कशाच्या जीवावर एवढा मास करतो रे? तुझ्या बापाचाच जणूर राज असल्यागत. तर त्याच्याच बापाचा राज आहे की. आपल्या बापाला कोण विचारताय. आता ती मंत्री येणार, तिच्या पुढं माग हे बाप लेक पुढं करणार. मंत्री म्हणजे लय पॉवरफुल असतो का र? पॉवरफुल या इक्कीच्या बापासारखं 5-50 मागं पुढं घुटमळत असतात. लय रुबाब असतो बाबा मंत्र्यांचा. मंत्री कोण बी बनू शकतो का र? जवळपास भक्कम पैसा असावा लागतो. पैसाच काही समजा काही नसतं. आता बघ की घड्या, आपल्या देशाचे पंतप्रधान चहा इकायचे, आता बघ की कुठे आहेत ते. मला तर चहा बी नाही बनवता येत. तुला नेमकं काय म्हणायचं आहे? ज्यांना चहा बनवता येते ते सगळेच मंत्री बनतात काय? तू पण ना पक्का ढाच आहेस. चर्चा सत्र चल काम करा. शुभ स्वागतम स्वागतम शुभ स्वागतम. असं शिकवलं होतं का मी? काय शिकवलं होतं? स्वागतम शुभ स्वागतम स्वागतम शुभ स्वागतम. हा आत्ता बरोबर आहे. नुसता फेसच निघतोय, कापड पण स्वच्छ निघतील ना? भाल्या नाही निघला फेस तर पहिले आपण यालाच धू. उभा आडवा. अरे मलाच का पण? सफेदी की चमकार कोणी आणली? नाही रे, बक्की रे का एकदम मस्त नव्यागत झालं या. वाचलाय असले का तू? अरे इथं तर वाचलो, पण तिकडे गेल्यावर माझी माय माझा फेस काढन. त्याचं काय? साबण चोरून आणलाय लेकाच्या. हो आता सांच्याला वाळल्यावर मस्त गडू दे निगारे भरून इस्त्री करतो. वाळू द्या, आपण जाऊ खेळायला. चला. चला र. बादशा घराकडे लक्ष ठेव. आपण जाऊ खेळायला. चला र. याचं काय करू मी आता? अहो दादा, लाकूड मोडीत विकला जात नाही. हा या टाळ्याचं काहीतरी देऊ शकतो बघा. अहो असं कसं? जरा नीट निरखून बघ ना गड्या. चांदी लागली त्या विणेवर, त्याचं तर काहीतरी मिळेलच ना. या सगळ्याचं मिळून रुपये 500 देतो. 500? हा फक्त 500? जुन्या काळातलं अस्सल पितळ आहे ते. माझं काळीच काढून विकतोय असं समज. पण मोडीतच आणलंय ना विकायला. चल, तू म्हणतोस म्हणून 100-200 वाढवतो. जमत असेल तर बोल. बियाणं घ्यायची होती इकत. 1000 मिळाले असतं तर. काय 1000? काय सोनं म्हटलंय काय? हे बघा, तुमच्या वयाचा विचार करून एकच बोलतो. न तुमचं न माझं. 800 रुपये घ्या आणि हिशोब मिटवा. बघा जमतंय का? बरं चालतं. द्या काय द्यायचं ते द्या. आखुडा नांगीच्या इंचवान बिराड घेतलंय डोईवर. आखुडा नांगीच्या इंचवान बिराड घेतलंय डोईवर. खुशीत नाचतय धिंगाणा घाल
मढल सोन्यानं ठेवीला झाकून लपून छपून मातीचं सपान मढल सोन्यानं ठेवीला झाकून लपून छपून डालीच्या आडून पायी डोकावून उठून सरी नशिबाचं येई बोलावन आपुड नांगीच्या इंचवान विराड घेतलंय डोईवर आपुड नांगीच्या इंचवान विराड घेतलंय डोईवर विराड घेतलंय डोईवर ओ विराड घेतलंय डोईवर. अरे भाल्या, पावसाचं वातावरण झालंय आणि तुझी कापडं. पावसाचा रंग दिसतोय रे. गड्यांनी किती वेळ वाट बघायची अण्णांची. मला नाही वाटत आज अण्णा भजनाला येतील म्हणून. तुम्हाला कितीदा सांगून समजत कसं नाही रे. त्याचं पोरगा आलंय शहरातनं. आता इतक्या दिवसानं पोरगा आलाय म्हटल्यावर तो येईल का भजनाला. ठीक आहे मग आपण पावसापाणी अगोदर भजन करून घरी जाऊ. मला काय वाटतं आणि एक थोडा वेळ वाट बघायची आपण अण्णांची. अगं या शाळेच्या व्यापापायी स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही ग. आता उद्यावर कार्यक्रम आलाय आणि आपण असं गबाळ्यासारखंच राहायचं काय. अरे देवा देवा. काय हो काय झालं आता. काय म्हणावं या माणसाला. अगं काय नाही ते बंटीचे पप्पा बघ. मी डोळ्यावर ठेवायला काकड्या कापून ठेवल्या होत्या तर त्यांनी त्यात तिखट मीठ लावून खाल्ल्या की ग सगळ्या. अहो आमच्याकडची परिस्थिती बी काही वेगळी नाही. आता तोंडाला लावायचं म्हणून दह्यात बेसन भिजवून ठेवलं तर या बापलेकांनी खाऊन फस्त केलं ना. आणि वरनं म्हणतात श्रीखंडात साखरच नव्हती. तुला सांगते आपल्या नवऱ्यानं आपलं कौतुकच नाही ग. काय जेवलं मॅडम. तुमच्याकडे पावसाचे रंग दिसतात का. अगं तू येडी आहेस का ग. एकाच गावात राहतो ना आपण. विसरलीस का. पाऊस आहे का विचारते. अय्या विसरलेच होते. अहो पण मला भीतीच वाटायला लागली. आता पाऊस दिवस पडला तर गेली ना सगळी मेहनत वाया. अगं ए चांदे शुभ बोल की ग. 157 रुपये खर्चून मी फेस पॅक आणलाय. तो काय चपातीला लावून खायला काय ग. चल ठेव फोन. काय पाऊस तर काय थांबायचं नावच घेत नाही. हो ना मला बी त्याचीच काळजी वाटायला लागली का. पाऊस नाही थांबला आणि उद्या ती मंत्रीणबाई नाही आली. केलेला सगळा खर्च आपल्याच बोकांडी बसणार आहे. हो गुगरे सर. हो ऐका ना हो सर. अहो सर अहो सगळं कसं डेंजर बसलंय हो. काही मला उद्याचं काही खरं वाटत नाही. हात मारे अहो असं काही बोलू नका हो. ऐका ऐका नाहीतर हे आपल्याला लय महागात पडायचा. ओ सर फोन ठेवा. अहो छत गळायला लागलो. फोन ठेवा. अहो फोन ठेवा हो. मी नंतर काय ते बघतो. हॅलो हॅलो हॅलो. हा माणूस पण काय ऐकून घ्यायचा नाही. हे पांडुरंगा परमेश्वरा कसं व्हायचं रे. ये रवाले जीवन घे. नाही मी पहिले भाषाला चारा भरवेन.
अण्णा, किती हट्टी आहात हो तुम्ही. एक मुलगा म्हणून तुमच्याकडे काही मागितलं तर काही गुन्हा केला का? आणि तसंही तुमच्यानंतर हे सगळं माझंच असणार आहे ना. मग कशाला एवढा आटापिटा करताय? एवढी पत्र पाठवली, साध्या एका पत्राचं उत्तर पाठवलं नाही तुम्ही. अहो, मेल्यानंतर काय उरावर घेऊन जाणार आहात का सगळं? अण्णा, शेवटचं विचारतोय, तुम्ही हे सगळं माझ्या नावाने करणार आहात की नाही? आणि तसं नसेल ना करायचं तर तुमचा आणि माझा संबंध तुटला म्हणून समजायचा. खूप झालं आता, हे सगळं डोक्यात गेले. आता आपली भेट कोर्टातच. तुमच्या चितेला सुद्धा अग्नी द्यायला येणार नाही अण्णा, याद राखा. पहिलं तीरी ऐक हाक पांडुरंगा तुझ माझा कैवारी. ऐल तीरी एकला मी जग पहिलं तीरी ऐक हाक पांडुरंगा तुझ माझा कैवारी. आसवतीची शेवटची त्योच फिरे माघारी. आसवतीची शेवटची त्योच फिरे माघारी. ऐक हाक पांडुरंगा तूच माझा कैवारी. ऐक हाक पांडुरंगा तूच माझा कैवारी. शिवाचा ठिगळाचा डगला जीर्ण धागा धागा असा जागोजागी फाटला. डूक धरून आयुष्यान पोर खेळ मांडला. मरगळीच्या चिखलान देह सारा माखला. म्हणे जास कैवारी परी वागे त्योच वैर्या परी. म्हणे जास कैवारी परी वागे त्योच वैर्या परी. ऐक हाक पांडुरंगा तूच माझा कैवारी. ऐक हाक पांडुरंगा तूच माझा कैवारी. सारो पणाला लावलं रे. अरे सारो पणाला लावलं रे. सारो पणाला लावलंय. आता या जीवनात काही उरलं नाही रे. या जीवनात काही उरलं नाही. या जीवनात काही उरलं नाही रे. अरे पांडुरंगा. अरे पांडुरंगा. अरे तुझे
चरण धरून किती गाऊ गागारान तरी पाजर फुटे ना तुझं काळीच पाषाण इट आला या जगून असं उधारीच जीन देगा देवा त्या परीस एकताच गामरण आज फुटला या बांध असा सहन शक्तीचा जीव धोक्यात तू झाली तुझ्या भाबड्या भक्तीचा एका वेगानं धावून कर जन्माच सोन तुझं वरी ओवाळून टाकी थोड्या पंच प्राण असा टाहो मी फोडीला तुझं केलं पारायण तुझ्या नामात मी पान केलो पुरता बुडून असा निर्जीव पुतळा तुझा दगड मातीचा जीव धोक्यात तुझा नि तुझ्या भाबड्या भक्तीचा जीव धोक्यात तुझा नि तुझ्या भाबड्या भक्तीचा अरे सदा ये थांब थांब थांब. अरे बरं झालं लेका तू सापडलास. तुझ्याचकडे यायला निघालो होतो. अरे पण एवढ्या राज्याला या बादशाला घेऊन कुठे निघालास? चाललो त्या उस्मान्याकडे. हा हे काय रे? आता जे काय पाप पुण्य चढायचं ना ते चढू देत अण्णा. लेकराच्या डोळ्यात पाणी नाही पावत अण्णा. आता ही काय जिंदगी आहे का? लेकराला साधा कपडा लत्ता नाही घेऊ शकत मी. अरे पण म्हणून या मुक्या जनावरच आणि एवढं करून बी त्या भाल्याचं काय? हा बादशाच्या रक्तानं माखलेली कापडं घालल का त्यो? काय करू अण्णा? हे घे ठेव. जास्त नाही पण काम भागल तुझं. घे. एवढे पैसे कुठून आणले तुम्ही? काय ऐकलं? असं समज माझं काळीज जिंकलं. अरे बियाणातून उरलेलं पैसा आहे ते. घे. नाही नाही. अरे ठेव रे ठेव. अरे ठेव म्हणतो ना तुला. तसं बी मी तुझं देणं लागतो का नाही? लागतो ना. घे. अरे बाबा डोक्यावरचं ओझं उतरलं ना की माणूस मराया मोकळा. असं काय वंगाळ बोलताय तुम्ही? अरे गंमत केली रे. ठेव. लई उपकार झाले तुमचे. थोडं बादशाला सांभाळता? कशा पाय? मी आला पावली दुकानात जाऊन येतो ना आणि भाल्यासाठी कपडे घेऊन येतो. अरे पण या टायमाला दुकानं उघडी असतील का? अहो नसतील तर उघडायला हवीन. पाया पडीन त्याच्या. पण माझ्या भाल्यासाठी आज ड्रेस घेणार म्हणजे घेणार. सांभाळा बादशाला. अरे येतो मी. अरे पंढरीनाथा अरे याच्या तरी मनासारखं होऊन जाऊ दे रे. बादशाह काय भालचंद्र आवडला ना ड्रेस? दादा आवडला ना ड्रेस? हो खूप आवडला. चल जा. उशीर नको करू. झेंडा वंदनाला उशीर झाला तर ती मंत्रीणबाई विचारायची भालचंद्र कुठे गेलेत ते? काय दादा तू पण.
अरे मस्करी केली. जा हा चल जा हा लवकर तयार हो. हो दादा. दादा तुम्हाला भालोच म्हण. छान वाटतं तुझ्या तोंडून ऐकायला. खरंच दादा. बादशाह नीट जा रे. मी येतो तुझ्या शाळेकडे एवढं काम आटपून. म्हणजे हे जरा विचित्रच वाटतंय. मॅडम अहो आपला मतदारसंघ सोडून दुसऱ्या भलत्याच खेडेगावात झेंडावंदनाला आलात म्हणजे कमालच झाली तुमची. जाधव मी काय मंत्री फक्त माझ्या मतदारसंघापुरती आहे का? अहो महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा आणि विद्यार्थी माझ्या तेवढेच जवळचे आहेत. काय झालं जाधव? काय नाही हो मॅडम, हे गावातलं बारका टार्गेट पोर गाडवं आलं. बघा जरा तिकडे त्या शेतात केवढी गर्दी जमली आहे ती. ओके मॅडम. ए मुलांनो शांत बसा. अगं जांबाई काय ते बस गप्प बसा. आता आपल्या मॅडम येतीलच तोवर सगळ्यांनी मी काय सांगते ते ऐकायचं. अगं ए शांत बस गप्प बस. मी बोलत असताना कोणी गप्पा मारायच्या नाही. कधी येतील मॅडम? मॅडम आलं की तयारीला लागायचं. ए बाईची गाडी आली रे. मंत्रीन बाईची गाडी आली. सगळ्यांनी उभे राहा उभे राहा उभे राहा उभे राहा. टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. असू दे असू दे. बसा मुलांना बसा. आता
दिवस आहे, त्यामुळे गावामध्ये एक प्रसन्न वातावरण निर्माण झालं आहे, कारण मॅडमनी या कार्यक्रमासाठी आपल्या शाळेची निवड केली. आज आपल्या शाळेत ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहे. टाळ्या! त्यामुळे जास्त वेळ न घालवता त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या शाळेचा हुशार विद्यार्थी विकी देशमुख उर्फ विक्रांत देशमुख याला मी बोलवते. बर, माफ करा, विकी ऐवजी भाल्याला हा मान मिळतोय. भालचंद्र सदाशिव लोणार त्याला मी बोलवते. ये भाल्या, भालचंद्र ये 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 भाल्या, ये 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 बाळा, घाबरू नकोस, ये. तुम्हा सर्वांना कदाचित आश्चर्य वाटलं असेल मी असं का केलं म्हणून, पण या मुलाने कामगिरीच अशी केली आहे. जर ध्वजारोहण ह्याच्या हातून आज झालं नसतं तर हा तिरंग्याचा अपमान झाला असता. तेव्हा ये बाळा ये, हा मान तुझा आहे, ये. अण्णा थांबा, अण्णा, अण्णा थांबा, अण्णा, अण्णा थांबा, मी आहे की. अण्णा, अण्णा, अण्णा. आज या मुलाच्या प्रसंगावधानामुळे एका शेतकऱ्याचा जीव वाचला. मित्रांनो, तुम्हा सर्वांना हे वाटणं स्वाभाविक आहे की मंत्री म्हटल्यावर मला फक्त भाषणच झाडता येतात. गावातली दुःख मला काय कळणार, पण तसं नाहीये. मी सुद्धा तुमच्यासारखीच गावातल्या एका शेतकऱ्याची मुलगी आहे.
त्यामुळे त्यांचे दुःख, त्यांच्या व्यथा सारं काही मी अगदी जवळून पाहिलंय. आणि म्हणूनच सरकारच्या वतीने माझी तमाम गावकरी बंधूंना अगदी कळकळीची विनंती आहे की बाबांनो, काही झालं तरी आत्महत्या करू नका. खरंच आत्महत्या करू नका रे. काय होणार त्यांनी? काय होणार? आत्महत्या करून त्या जाचातून तुम्ही तर मुक्त व्हाल, पण तुमच्या मागे राहणाऱ्यांचं काय? तुमच्या पश्चात तुमची बायका, मुलं, आई वडील यांचाही जरा विचार करा. त्यांनी काय आयुष्यभर दुःखच करायचं? तेव्हा आत्महत्या हा पर्याय नाही. भालचंद्र, आज यांनी जे केलं ते खरंच कौतुकास्पद आहे. आता हा अभ्यासात किती हुशार असेल किंवा तो परीक्षेत किती गुण मिळवत असेल मला याची कल्पना नाही. पण एक गोष्ट मात्र मी ठामपणे सांगते, आयुष्याच्या प्रत्येक कठीण परीक्षेत हा 100% गुण मिळवेल, खात्री आहे माझी. खरंच धन्य ते आईबाप ज्यांनी अशा मुलाला जन्म दिलाय. तेव्हा केवळ आश्वासन देत नाही, तर मी जाहीर करते, या मुलाचा शिक्षणाचा पुढील सर्व खर्च हा शासनातर्फे केला जाईल. आणि लवकरच दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रपती पुरस्कारासाठी देखील मी याच्या नावाची शिफारस करेन. लेका चमत्कारच केलास रे तू. त्यात कसला चमत्कार दादा? समजा तुझ्याकडूनच तर शिकलो. तू नाही का मागच्या टायमाला कौलावरून पडणाऱ्या माणसाला वाचवलं, तसंच मी अण्णाला वाचवलं. काय म्हणलं होतं? अरे जे बी असतं ना ते आपल्या कर्मात दडलेलं असतं. माणूस नावानं नाही तर आपल्या कर्मानं मोठा होत असतो. आणि आता तुला यापुढं कोणी बी ढ म्हणणार नाही बघ. आणि दादा, आता मला कोणी ढ जरी म्हटलं ना, काय बी फरक पडणार नाही बघ. बोलणाऱ्यांना बोलू दे पाहिजे तेवढं. असं ढ भालू येडपट ढल एकाचा. बस की आखुडा नांगीच्या इंचवान बिराड घेतलंय डोईवर. आखुडा नांगीच्या इंचवान बिराड घेतलंय डोईवर. खुशीत नाचतय हिंगण घालतय उदार होऊन जीवावर. आखुडा नांगीच्या इंचवान बिराड घेतलंय डोईवर.
सपान मढल सोन्यान ठेवीला झाकून लपून छपून मातीचं सपान मढल सोन्यान